गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आपला नवीन टॉपिक स्टार्ट करतोय, अल्टरनेटिंग करंट. हे बघा, आपल्या सिलेबसला टोटल 16 टॉपिक आहेत. त्यापैकी 11 टॉपिक आपले संपलेत. आज मी 12वा टॉपिक चालू करतोय. म्हणजे आपला थेअरीचा सिलेबस खूप पुढे आहे. ज्यावेळेला आपले ऑफलाईन क्लास चालू होतील त्यावेळेला आपल्याला नीट आणि जेईचं सॉल्विंग कव्हर करायचं आहे. तर हे सॉल्विंग व्हायच्या अगोदर तुमची थेअरी अगदी परफेक्ट असायला पाहिजे. तर आज आपण आपल्या सिलेबसमधला 12th नंबरचा टॉपिक चालू करतोय, तो म्हणजे अल्टरनेटिंग करंट. ओके. आता बघा, करंटला डिफाईन करतात, करंट इज नथिंग बट रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इन अ स्पेसिफिक डिरेक्शन. बरोबर आहे. करंटला आपण डिफाईन केले, करंट इलेक्ट्रिसिटी आपण टॉपिक ऑलरेडी स्टडी केला आहे. करंटची डेफिनेशन असते, करंट इज डिफाईन्ड ॲज द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इन स्पेसिफिक डिरेक्शन. सो आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी. दिस इज फॉर्म्युला फॉर करंट. ओके. आता करंटच्या दोन टाईप असतात, अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट, ए सी करंट अँड डी सी करंट. आता ए सी करंट म्हणजे काय बघा, अ करंट whose magnitude changes with time and direction reverse periodically, this current is called as AC current. हा मी इथे वेवफॉर्म ड्रॉ केला आहे. ही ए सी करंटची एक सायकल ड्रॉ केली. या सायकलमध्ये बघा, काही पोर्शन आहे, हा पोर्शन आहे तो पॉझिटिव्ह साईडला आहे, हा पोर्शन आहे तो निगेटिव्ह साईडला आहे. सो अल्टरनेटिंग करंट याला म्हणतात हाफ सायकल ऑफ अल्टरनेटिंग करंट, पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ अल्टरनेटिंग करंट. तर याला म्हणतात निगेटिव्ह हाफ सायकल ऑफ अल्टरनेटिंग करंट. आता हा ग्राफ करंट व्हर्सेस टाईमचा आहे. ओके. सो इनिशियली बघा, वेन टी इज इक्वल टू झिरो, आय इज ऑल्सो इक्वल टू झिरो. विथ इन्क्रीज इन टाईम करंट इन्क्रीज झाला. ॲट टी बाय 4 सेकंड करंट मॅक्झिमम झाला. बरोबर आहे. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू असते त्यालाच म्हणतात पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट, आय झिरो. आय झिरो इज पीक व्हॅल्यू ऑर मॅक्झिमम व्हॅल्यू. फर्दर टाईम इन्क्रीज झाला, सर्किटमधला करंट डिक्रीज झाला. ॲट टाईम इंटरवल टी बाय 2 सेकंड करंट झिरो झाला. बरोबर आहे. नंतर करंटची डिरेक्शन रिव्हर्स झाली. आता करंट निगेटिव्ह साईडला फ्लो व्हायला सुरुवात झाला आणि करंटची मॅग्निट्यूड इन्क्रीज होत गेली. ॲट टाईम इंटरवल 3t/4 सेकंड अगेन करंट मॅक्झिमम झाला, बट ऑन अपोजिट साईड. फर्दर विथ इन्क्रीज इन टाईम करंट डिक्रीज झाला. ॲट टाईम इंटरवल कॅपिटल टी सेकंड करंट पुन्हा झिरो झाला. सो करंट आता ही निगेटिव्ह साईडला जी करंटची मॅक्झिमम व्हॅल्यू आली याला म्हणतात मायनस आय झिरो, पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ऑन निगेटिव्ह साईड. सो करंट हुज मॅग्निट्यूड चेंजेस विथ टाईम अँड डिरेक्शन रिव्हर्स पिरियॉडिकली इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट. क्लिअर झालं. अल्टरनेटिंग करंटची डेफिनेशन लक्षात आली. अ करंट हुज मॅग्निट्यूड चेंजेस विथ टाईम अँड डिरेक्शन रिव्हर्स पिरियॉडिकली इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट. ओके. आता अल्टरनेटिंग करंट जर सर्किटमध्ये प्रोड्यूस करायचं असेल तर तिथे अल्टरनेटिंग व्होल्टेज देखील लागणार आहे. बरोबर आहे. तर पहिल्यांदा मी करंटचे इक्वेशन लिहितो. तर आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी, हे अल्टरनेटिंग करंटचे इक्वेशन आहे. आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी. आय म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट, आय झिरो म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट आणि ओमेगा टी म्हणजे फेज अँगल. ओके. आता जर तुम्ही साईन फंक्शन यूज करत असाल तर अल्टरनेटिंग करंटचा ग्राफ असा येईल. तुम्ही करंटचे इक्वेशन असं पण लिहिलं तरी चालेल, आय इज इक्वल टू आय झिरो कॉस ओमेगा टी. ओके. जर तुम्ही कोसाईन फंक्शन यूज करताय तर अल्टरनेटिंग करंटचा वेवफॉर्म असा येईल, फ्रॉम पॉझिटिव्ह साईड मॅक्झिमम. ओके. अल्टरनेटिंग करंटचं इक्वेशन लक्षात आलं. आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी. आय म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट, आय झिरो म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट, ओमेगा टी म्हणजे फेज अँगल. यापैकी ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ओके. मग ओमेगा इज ऑलवेज इक्वल टू 2πn. सो आय इज इक्वल टू आय झिरो साईन 2πn इंटू टी. तर अल्टरनेटिंग करंटचे इक्वेशन तुम्ही असं जरी लिहिलं तरी चालेल, आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी पण चालतं,
किंवा आय इज इक्वल टू आय झिरो साईन 2π ओमेगाला आपण किती पुट केलं चड्डी 2πn ओमेगाला आपण पुट केलं 2πn एन म्हणजे लिनियर फ्रिक्वेन्सी ऑफ अल्टरनेटिंग करंट आणि इन इंडिया अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्स. ओके, तर अल्टरनेटिंग करंट म्हणजे काय लक्षात आलं, अ करंट हुज मॅग्निट्यूड चेंजेस विथ टाइम अँड डिरेक्शन रिव्हर्स पिरियॉडिकली इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग करंट. ओके, अल्टरनेटिंग करंटचं इक्वेशन लिहिताना आय इज इक्वल टू आय झिरो साईन ओमेगा टी असं लिहिलं तरी चालेल, आय इज इक्वल टू आय झिरो कॉस ओमेगा टी लिहिलं तरी चालेल. तुम्ही जर साईन फंक्शन यूज करताय तर अल्टरनेटिंग करंटचा वेव्हफॉर्म असेल तो पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट होईल. ओके, आणि तुम्ही जर कोसाईन फंक्शन यूज करत असाल तर अल्टरनेटिंग करंटचा वेव्हफॉर्म असेल तो पॉझिटिव्ह साईड मॅक्झिममपासून स्टार्ट होईल. यातलं आय म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट, आय झिरो म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट, ओमेगा टी म्हणजे फेज अँगल. ओके, आणि ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. मग ओमेगाला तुम्ही जर 2πn पुट केलं तर इक्वेशन येईल आय इज इक्वल टू आय झिरो साईन 2πnt आणि इंडियामध्ये अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्स. ओके, सो जो करंट मॅग्निट्यूड, ज्या करंटची मॅग्निट्यूड चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाईम आणि डिरेक्शन रिव्हर्स होते पिरियॉडिकली त्याला म्हणायचं अल्टरनेटिंग करंट. क्लिअर झालं. सो करंटच्या दोन टाईप असतात, ए सी करंट म्हणजेच अल्टरनेटिंग करंट आणि दुसरा म्हणजे डी सी करंट. आता बघा, अ करंट whose magnitude remains constant with respect to time is called as AC current. A current whose magnitude remains constant with respect to time is called as is called as DC current. मी चुकून AC बोललो. सो डायरेक्ट करंट म्हणजे काय, अ करंट whose magnitude as well as polarity remains constant with respect to time is called as DC current. ओके, आता हा डी सी आहे, याला थेरॉटिकल डी सी म्हणतात. ओके, प्रॅक्टिकली तुम्हाला जो डी सी करंट मिळतो तो डी सी करंट असा असतो ज्याच्यामध्ये थोडेसे फ्लक्च्युएशन असतात. प्रॅक्टिकली मिळणारा डी सी करंट असा असतो ज्याच्यामध्ये थोडेसे फ्लक्च्युएशन येतात. सो याला म्हणतात प्रॅक्टिकल डी सी ऑर फ्लक्च्युएटिंग डी सी. तर याला म्हणायचं थेरॉटिकल डी सी ऑर आयडियल डी सी. लक्षात आलं. सो जर डी सी करंट असेल, हा डी सी करंट स्टेडी करंट आहे ज्याच्यामध्ये त्याची मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन दोन्ही कॉन्स्टंट राहिलेत विथ रिस्पेक्ट टू टाईम, त्यामुळं डी सी करंट असतो त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, 0. हा इम्पॉर्टंट नीट जेईवाला पॉईंट. इंडियामध्ये ए सी करंटची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्स. ती प्रत्येक कंट्रीमध्ये वेगळी असते डिपेंडिंग अपॉन देअर पॉवर ऑफ ट्रान्समिशन लाईन, स्ट्रेंथ ऑफ देअर ट्रान्समिशन लाईन. इंडियामध्ये ए सी करंटची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स असते, तर डी सी करंटची फ्रिक्वेन्सी कोणत्याही कंट्रीमध्ये 0च असते, कारण डी सी करंटमध्ये डिरेक्शन चेंज होत नाही, सायकल येत नाही. डी सी करंट हा स्टेडी करंट आहे. सो स्टेडी करंट असल्यामुळं त्याची फ्रिक्वेन्सी किती असते, 0. तर करंटचे आहेत दोन टाईप, अल्टरनेटिंग करंट अँड डायरेक्ट करंट. आता तुम्हाला जर अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस करायचं असेल तर ऑब्व्हियसली तिथे अल्टरनेटिंग ई एम एफ पण लागणार आहे. मग अल्टरनेटिंग ई एम एफला डिफाईन करतात अँड ई एम एफ हुज मॅग्निट्यूड चेंजेस विथ टाईम अँड डिरेक्शन रिव्हर्स पिरियॉडिकली इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग ई एम एफ. अँड ई एम एफ हुज मॅग्निट्यूड चेंजेस विथ टाईम अँड डिरेक्शन रिव्हर्स पिरियॉडिकली इज कॉल्ड ॲज अल्टरनेटिंग ई एम एफ. ही झाली पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग ई एम एफ. दिस इज मायनस E0. ही अल्टरनेटिंग ई एम एफची सायकल आहे. लक्षात आलं. अँड ई एम एफ हुज मॅग्निट्यूड चेंजेस विथ टाईम अँड डिरेक्शन रिव्हर्स पिरियॉडिकली इज कॉल्ड ॲज ए सी ई एम एफ, अल्टरनेटिंग ई एम एफ. टाईम टी 0 असताना अल्टरनेटिंग ई एम एफ 0 आहे. टाईम इन्क्रीज होत गेला, ॲट टाईम इंटरवल T/4 सेकंड अल्टरनेटिंग ई एम एफ मॅक्झिमम झाला. फर्दर टाईम इन्क्रीज झाला, अल्टरनेटिंग ई एम एफ डिक्रीज झाला. ॲट टाईम इंटरवल T/2 सेकंड अल्टरनेटिंग ई एम एफ 0 झाला. त्यानंतर अल्टरनेटिंग ई एम एफची पोलॅरिटी रिव्हर्स झाली. पुन्हा अल्टरनेटिंग ई एम एफ इन्क्रीज झाला. ॲट टाईम इंटरवल 3T/4 सेकंड अल्टरनेटिंग ई एम एफ मॅक्झिमम झाला.
फर्दर टाइम इन्क्रीज झाला, अल्टरनेटिंग ई एम एफ डिक्रीज झाला, ॲट टाइम टी अल्टरनेटिंग ई एम एफ झिरो झाला. तर ही झाली अल्टरनेटिंग ई एम एफची सायकल. अल्टरनेटिंग करंट आणि अल्टरनेटिंग ई एम एफमध्ये काही डिफरन्स नाही आहे, दोन्ही डेफिनेशन सेम आहे, फक्त तिथं ए सी करंटच्या ऐवजी ए सी ई एम एफ म्हणायचं. सो अँड ई एम एफ whose magnitude changes with time and direction reverse periodically is called as AC EMF, alternating EMF. तुम्हाला सर्किटमध्ये जर अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस करायचं असेल तर तिथे अल्टरनेटिंग ई एम एफ असायला पाहिजे. विदाऊट अल्टरनेटिंग ई एम एफ अल्टरनेटिंग करंट प्रोड्यूस होणार नाही. सो मेन पॉईंट्स मी पुन्हा एकदा हायलाईट करतो. अल्टरनेटिंग करंट हा व्हेरिएबल करंट आहे, ज्याची मॅग्निट्यूड टाईमसोबत चेंज होते आणि डिरेक्शन रिव्हर्स होते पिरियॉडिकली. तर डी सी करंट हा स्टेडी करंट आहे. आयडियल डी सी असेल तर त्याचा वेव्हफॉर्म असा येईल, आणि प्रॅक्टिकल डी सी असेल तर त्याच्यामध्ये थोडेसे फ्लक्च्युएशन असतात, मॅग्निट्यूड थोडीशी इन्क्रीज डिक्रीज झालेली असते. याला रिअल डी सी म्हणतात किंवा फ्लक्च्युएटिंग डी सी म्हणतात. तर याला म्हणायचं थेरॉटिकल डी सी ऑर आयडियल डी सी. लक्षात आलं. मग आता आपल्याला दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन स्टडी करायचे आहेत. त्यातली पहिली डेफिनेशन आहे ॲव्हरेज व्हॅल्यू ऑर मीन व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. ॲव्हरेज और मीन व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. ॲव्हरेज और मीन व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. मी डेफिनेशन सांगतो, पहिल्यांदा केअरफुली ऐका, मग आपण ती डिस्कस करूयात. मीन और ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ए सी करंट is that value of steady current which sends certain amount of charges through the given circuit for given time interval as it is sent by an AC current through the same circuit for time interval of half cycle. ओके, मी पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करतो. मीन और एव्हरेज व्हॅल्यू ऑफ ए सी करंट इज दॅट व्हॅल्यू ऑफ स्टेडी करंट विच सेंड्स सर्टन अमाऊंट ऑफ चार्जेस through the given circuit for given time interval as it is sent by an AC current through the same circuit for time interval of half cycle. आता हे म्हणजे काय बघा, माझ्याकडे एक सर्किट आहे, सपोर्ट करा हे सर्किट आहे. मी काय केलं, या सर्किटमधून पहिल्यांदा ए सी करंट पास केला. ओके, माझ्याकडे एक सर्किट आहे, या सर्किटमधून मी ए सी करंट पास केला. आता ए सी करंटची हाफ सायकल पास करायची आहे. हाफ सायकल म्हणजे ए सी करंट मी किती टाईमसाठी पास केला, T/2 सेकंडसाठी पास केला, बरोबर आहे ना. एका कंप्लीट सायकलचा टाईम पिरियड कॅपिटल टी, तर हाफ सायकलसाठी टाईम पिरियड किती आला, T/2 सेकंड आला. तर माझ्याकडे एक सर्किट आहे, त्या सर्किटमधून मी पहिल्यांदा ए सी करंटची हाफ सायकल पास केली. म्हणजे ए सी करंट मी काय केला, T/2 सेकंडसाठी पास केला. आता ए सी करंट सर्किटमधून पास झाल्यानंतर वायरमधून चार्ज फ्लो होतील. सपोज करा ए सी करंट हाफ सायकलसाठी पास झाल्यानंतर त्या सर्किटमधून चार्ज फ्लो झालेत क्यू कूलम. ओके, आता मी काय केलं, ए सीला रिप्लेस केलं बाय डी सी. आता सेम सर्किटमधून मी डी सी करंट पास करतोय फॉर सेम टाईम इंटरवल T/2 सेकंड. जर या स्टेडी करंट म्हणजे डी सी करंट, जर या स्टेडी करंटनं ए सी करंट एवढे चार्ज त्या सर्किटमधून पास केले तर मग तो डी सी करंट असताना पण त्याला काय म्हणायचं, ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ ए सी करंट. मी काय म्हटलं लक्षात आलं. एक सर्किट आहे, त्या सर्किटमधून मी ए सी करंट पास केला. मी ए सी करंटची हाफ सायकल पास केली, म्हणजे ए सी करंट किती टाईमसाठी पास झाला, T/2 सेकंडसाठी पास झाला. मग ए सी करंट त्या सर्किटमधून T/2 सेकंडसाठी पास झाल्यानंतर सर्किटमधून चार्ज फ्लो होतील. सपोज करा सर्किटमधून चार्ज फ्लो झाले क्यू कूलम. ओके, आता मी ए सी करंटला रिप्लेस केलं बाय डी सी करंट. आता सेम सर्किटमधून मी डी सी करंट पास केला आहे फॉर सेम टाईम इंटरवल T/2 सेकंड. जर त्या डी सी करंटनं ए सी करंट एवढे चार्ज सर्किटमधून पास केले तर मग तो करंट स्टेडी असताना देखील त्याला म्हणायचं ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू ऑफ ए सी करंट. क्लिअर झालं. थ्रू द गिवन सर्किट firstly we are going to pass alternating current for time interval T/2 second. Suppose AC current sent q coulomb of charges through given circuit. Now AC is replaced by DC. Now DC current is flowing through same circuit.
for same time interval t by 2 second. If that DC current sent same amount of charges as that of AC current, then even though it is steady current, it is called as average or mean value of AC current. लक्षात आलं? ॲव्हरेज ऑर मीन व्हॅल्यू ऑफ AC करंट म्हणजे काय लक्षात आलं? एका सर्किटमधून मी काय केलं, फॉर हाफ सायकलसाठी AC करंट पास केला. हाफ सायकल याचा अर्थ टाइम इंटरवल किती आला? t/2 सेकंड आला. मग मी AC करंटला t/2 सेकंडसाठी पास केलं. ओके. AC करंट फ्लो झाल्यानंतर सर्टन चार्जेस सर्किटमधून फ्लो झाले. आता मी ACला रिप्लेस केलं बाय DC. आता DC करंट त्या सर्किटमधून सेम टाइम इंटरवलसाठी फ्लो होतोय फॉर टाइम इंटरवल t/2 सेकंड. जर त्या DC करंटनं AC एवढे चार्ज सर्किटमधून पास केले तर मग तो DC करंट असताना देखील त्याला काय म्हणायचं? ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ऑर मीन व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. मग ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट फॉर्म्युला असतो 2I0 अपॉन पाय. I0 म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑर पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. सो आय ॲव्हरेज इज इक्वल टू 2 अपॉन पाय. हे आलं 0.637 टाइम्स I0 और आय ॲव्हरेज इज इक्वल टू 63.7% ऑफ पीक व्हॅल्यू. आता एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवायचं, ॲव्हरेज व्हॅल्यू डिफाईन करताना आपण AC करंटची हाफ सायकल पास केले, बरोबर आहे. सो ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ओव्हर अ कंप्लीट सायकल इज ऑलवेज इक्वल टू 0. पॉझिटिव्ह हाफ सायकलसाठी ही व्हॅल्यू जर 0.637 I0 असेल तर निगेटिव्ह सायकलसाठी ती व्हॅल्यू -0.637 I0 येणार. सो फॉर कंप्लीट सायकल ॲव्हरेज व्हॅल्यू किती झाली? 0 झाली. ओके. हा इम्पॉर्टंट नीटवाला पॉईंट. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ओव्हर अ कंप्लीट सायकल इज ऑलवेज इक्वल टू 0. क्लिअर झालं? मग आता पुढची एक इम्पॉर्टंट डेफिनेशन ती म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट, RMS व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. ओके. RMS व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट ही एक अजून इम्पॉर्टंट डेफिनेशन. पहिल्यांदा मी डेफिनेशन सांगतो बघा. RMS व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट is that value of steady current which produce certain amount of heat in a given conductor for given time interval as it is produced by an AC current in a same conductor for time interval of one complete cycle. ओके. मी पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करतो. RMS व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट इज दॅट व्हॅल्यू ऑफ स्टेडी करंट विच प्रोड्यूस सर्टन अमाउंट ऑफ हीट in a given conductor as it is produced by in a given time interval as it is produced by an AC current in a same conductor for time interval of one complete cycle. आता बघा, माझ्याकडे एक कंडक्टर आहे. ह्या कंडक्टरमधून पहिल्यांदा मी अल्टरनेटिंग करंट पास केला. ओके. अल्टरनेटिंग करंट पास केला. अल्टरनेटिंग करंटची वन कंप्लीट सायकल पास केली. आता वन कंप्लीट सायकल पास होण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे टाइम पिरियड असणार. सो ह्या कंडक्टरमधून मी अल्टरनेटिंग करंट पास केला. ओके. नीट लक्ष द्या. ह्या कंडक्टरमधून मी अल्टरनेटिंग करंट पास केला फॉर टाइम इंटरवल t/2 सेकंड. ज्या वेळेला सर्किटमधून अल्टरनेटिंग करंट पास होईल त्यावेळेला सर्किटमध्ये हीट प्रोड्यूस होईल. सपोज करा H जूल एवढी हीट प्रोड्यूस झाली. ओके. अल्टरनेटिंग करंटची वन कंप्लीट सायकल मी कंडक्टरमधून पास केली. अल्टरनेटिंग करंटची वन कंप्लीट सायकल मी कंडक्टरमधून पास केली. ज्या वेळेला अल्टरनेटिंग करंट कंडक्टरमधून फ्लो होईल त्यावेळेला तिथे हीट प्रोड्यूस होईल. सपोज करा H जूल एवढी हीट प्रोड्यूस झाली. आता मी काय केलं, ACला रिप्लेस केलं बाय DC. आता त्या कंडक्टरमधून मी DC करंट पास केला फॉर सेम टाइम इंटरवल T सेकंड. ओके. जर ह्या DC करंटनं AC करंट एवढीच हीट प्रोड्यूस केली तर मग हा DC असताना पण याला काय म्हणायचं? RMS AC. लक्षात आलं? मी पहिल्यांदा कंडक्टरमधून AC करंट पास केला. AC करंटची कंप्लीट सायकल पास केली म्हणजे AC करंट
फ्लो झाला फॉर टाईम इंटरवल कॅपिटल टी सेकंड. AC करंट फ्लो झाल्यानंतर सर्किटमध्ये हीट प्रोड्यूस झाली, बरोबर आहे. सपोज करा H जूल एवढी हीट प्रोड्यूस झाली. आता मी ACला रिप्लेस केलं बाय DC करंट मी त्या सेम कंडक्टरमधून पास केला फॉर टाईम इंटरवल कॅपिटल टी सेकंड. ओके. जर त्या DCनं AC एवढीच हीट कंडक्टरमध्ये प्रोड्यूस केली तर तो करंट DC असताना देखील त्याला काय म्हणायचं, RMS AC. ओके. आता बघा, मीन व्हॅल्यू आणि RMS व्हॅल्यू ह्या दोन डेफिनेशन वरवर बघताना सेम वाटतात, पण दोघात डिफरन्स काय बघा. ॲव्हरेज व्हॅल्यू सांगताना आपण सर्किट यूज करतो, तर RMS व्हॅल्यूसाठी आपण कंडक्टर यूज केलाय. ॲव्हरेज व्हॅल्यूसाठी अल्टरनेटिंग करंटची आपल्याला हाफ सायकल पास करायची असते, तर RMS व्हॅल्यूसाठी आपल्याला 1 कंप्लीट सायकल पास करायची असते. म्हणजे ॲव्हरेज व्हॅल्यूसाठी अल्टरनेटिंग करंट फ्लो होतो फॉर टाईम इंटरवल T/2 सेकंड, तर RMS साठी अल्टरनेटिंग करंट फ्लो होतो फॉर टाईम इंटरवल कॅपिटल T सेकंड. ॲव्हरेज व्हॅल्यू असेल तर आपण तिथे जे चार्ज फ्लो होत आहे ते काउंट करतो, तर ॲव्हरेज व्हॅल्यू RMS व्हॅल्यूमध्ये आपण हीट प्रोड्यूस झालेली काउंट करतो, मेजर करतो. तर हा त्यांच्यातला डिफरन्स. क्लिअर झालं. सो मी दोन्ही डेफिनेशन एकदा रिपीट करतो. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट इज दॅट व्हॅल्यू ऑफ स्टेडी करंट which send certain amount of charges through the given circuit for given time interval as it is sent by an AC current through the same circuit for time interval of half cycle. तर RMS व्हॅल्यूला आपण डिफाईन करतो. RMS व्हॅल्यू इज दॅट व्हॅल्यू ऑफ स्टेडी करंट which produce a certain amount of heat in a given conductor for certain time interval as it is produced by an AC current to the same conductor for time interval of 1 complete cycle. मग I ॲव्हरेजचा फॉर्म्युला बघा. I ॲव्हरेज इज इक्वल टू I0 अपॉन √2. सो I ॲव्हरेज इज इक्वल टू 1/√2 म्हणजे 0.707 टाइम्स I0. IRMS, not average, RMS. So IRMS is equal to 0.707 times I0 किंवा IRMS is equal to 70.7% of I0. लक्षात आलं. हेच रिलेशन तुम्हाला अल्टरनेटिंग EMF साठी पण वापरता येतात. अल्टरनेटिंग EMF असेल ई ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग EMF, ई ॲव्हरेज इज इक्वल टू 0.637 टाइम्स E0 आणि ERMS इज इक्वल टू 0.70 टाइम्स E0. क्लिअर झालं. तर ह्या दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन लक्षात आल्या. ॲव्हरेज व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट अँड RMS व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. ओके. मग आता आपल्याला पुढचा पॉईंट स्टडी करायचे, तो म्हणजे अल्टरनेटिंग EMF अप्लाइड अक्रॉस व्हेरियस सर्किट. तर ते सर्किट कोणते कोणते आहेत? रजिस्टर, इंडक्टर, कपॅसिटर आणि LCR सिरीज सर्किट. ओके. तर पुढचे 4 डेरिव्हेशन खूप इम्पॉर्टंट आहेत. अल्टरनेटिंग EMF अप्लाइड अक्रॉस रजिस्टिव्ह सर्किट, अल्टरनेटिंग EMF अप्लाइड अक्रॉस इंडक्टिव्ह सर्किट, अल्टरनेटिंग EMF अप्लाइड अक्रॉस कपॅसिटिव्ह सर्किट अँड अल्टरनेटिंग EMF अप्लाइड अक्रॉस LCR सिरीज सर्किट. आता हे डेरिव्हेशन सॉल्व करताना तुम्हाला सर्किट डायग्राम ड्रॉ करायचं आहे, त्यानंतर टाईम ग्राफ ड्रॉ करायचा आहे, त्यानंतर फेज डायग्राम ड्रॉ करायचा आहे आणि फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व ड्रॉ करायचं आहे. तर मग पहिलं डेरिव्हेशन आता स्टडी करूयात. अल्टरनेटिंग EMF अप्लाइड अक्रॉस रजिस्टर. बघा सर्किट डायग्राम बघा. हा रजिस्टर, ह्याच्या अक्रॉस आपण अल्टरनेटिंग EMF अप्लाइड केला E. हा रजिस्टर. सो when an alternating EMF is applied across resistor, circuit is called as resistive circuit. लक्षात आलं. when an alternating EMF is applied across resistor, circuit is called as resistive circuit. ओके. अल्टरनेटिंग EMF आपण जो अप्लाय केलाय त्याचं इक्वेशन असेल E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. आता एक लक्षात ठेवायचं, या टाईपचे डेरिव्हेशन सॉल्व करताना
तुमच्या डेरिव्हेशनचं स्टार्टिंग याच इक्वेशननं व्हायला पाहिजे. पहिल्यांदा EMFचं इक्वेशन लिहायचं आणि त्याच्यावरनं करंटचं रिलेशन प्रूव्ह करायचं. सो अल्टरनेटिंग EMF अप्लाइड अक्रॉस रजिस्टर इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. इक्वेशन नंबर 1. ई म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग EMF, E0 म्हणजे पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग EMF, ओमेगा टी म्हणजे फेज अँगल. बरोबर आहे. आता बघा E इज इक्वल टू आय इज इक्वल टू ई अपॉन आर. बरोबर आहे. करंट म्हणजे व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स. देअरफॉर आय इज इक्वल टू ईची व्हॅल्यू माझ्याकडे आहे E0 साइन ओमेगा टी अपॉन आर. सो हे आलं आय इज इक्वल टू E0 अपॉन आर साइन ओमेगा टी. बरोबर आहे. आता EMF डिवायडेड बाय रेजिस्टन्स म्हणजे करंट झाला. मग मॅक्झिमम EMF डिवायडेड बाय रेजिस्टन्स म्हणजे मॅक्झिमम करंट झाला. मी काय म्हटलं लक्षात आलं का? EMF डिवायडेड बाय रेजिस्टन्स म्हणजे करंट. मग मॅक्झिमम EMF डिवायडेड बाय रेजिस्टन्स दॅट इज नथिंग बट मॅक्झिमम करंट. मग मला करंटचं रिलेशन मिळालं आय इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. इक्वेशन नंबर 2. ओके. मी EMFचं इक्वेशन घेतलं, त्याच्यावरनं करंटचं रिलेशन प्रूव्ह केलं. आता दोघांना मला कम्पेअर करायचं आहे. आता इथे पण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन साईन आहे, इथे पण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन साईन आहे, त्यामुळे मला कम्पेअर करता येत आहे. आता बघा EMFचा फेज अँगल किती आहे? ओमेगा टी आहे. करंटचा फेज अँगल किती आहे? ओमेगा टी आहे. याचा अर्थ जर रजिस्टिव्ह सर्किट असेल तर करंट आणि EMF सेम फेजमध्ये असतात. त्यांच्यातला फेज डिफरन्स किती असतो? 0 असतो. लक्षात आलं? क्लिअर झालं का मी काय म्हटलं ते? फॉर रजिस्टिव्ह सर्किट करंट अँड EMF आर इन सेम फेज. देर इज नो फेज डिफरन्स बिटवीन करंट अँड EMF. मग आता आपल्याला पहिल्यांदा ग्राफ ड्रॉ करायचे, तो म्हणजे टाइम ग्राफ. हा टाइम झाला. EMF आणि करंट दोघांचे ग्राफ मी एकत्र ड्रॉ करतोय. तर हा झाला ग्राफ फॉर EMF, कारण EMFचं फंक्शन साईन आलं आहे. साईन फंक्शनचे ग्राफ असे येतात, स्टार्ट फ्रॉम पॉझिटिव्ह साईड ओरिजिन. हे झालं प्लस E0, हे झालं मायनस E0. आता करंट आणि EMF ह्यांच्यामध्ये EMF असणार आहे तो फंडामेंटल असणार आहे, कारण विदाऊट EMF करंट प्रोड्यूस होत नाही. त्यामुळं करंटची मॅग्निट्यूड EMF पेक्षा कायम कमी असणार आहे. तर हा ग्राफ आला करंटचा. जनरली हा ग्राफ ड्रॉ करताना करंटची मॅग्निट्यूड EMFच्या 1/4च दाखवायची. मग हे झालं प्लस I0, तर हे झालं मायनस I0. फॉर रजिस्टिव्ह सर्किट EMFचं रिलेशन असतं E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. करंटचं इक्वेशन पण येतं I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. दोन्हीकडे फंक्शन साईन आहे, फेज अँगल ओमेगा टीच आहे. तर फॉर रजिस्टिव्ह सर्किट करंट अँड EMF आर इन सेम फेज. सेम फेज असल्यामुळं दोन्ही ग्राफ, करंटचा पण ग्राफ आणि EMFचा पण ग्राफ, दोन्ही ग्राफ स्टार्ट झाले फ्रॉम पॉझिटिव्ह साईड ओरिजिन. लक्षात आलं? पण करंटची ॲम्प्लिट्यूड, करंटची मॅग्निट्यूड EMF पेक्षा खूप कमी दाखवायची, 1/4 दाखवायची. आता आपल्याला ड्रॉ करायचं आहे फेज डायग्रॅम. ओके. आता फेज डायग्रॅम बघा. हा झाला EMF, हा झाला EMF आणि याचा फेज अँगल आला ओमेगा टी. बरोबर आहे. आता जर रजिस्टिव्ह सर्किट असेल तर करंट आणि EMF सेम फेजमध्ये असतात. याचा अर्थ हा जर EMFचा ग्राफ असेल, करंटचा ग्राफ देखील याच लाईनवर येईल. तर हा झाला करंटचा ग्राफ. हे झालं I0, हे झालं E0, तर हे झालं E0 साइन ओमेगा टी आणि हे झालं I0 साइन ओमेगा टी. लक्षात आलं? जर तुम्ही ज्या वेळेला फेज डायग्राम ड्रॉ करता
करंटचा आणि ई एम एफचा ग्राफ एकाच लाईनवर येतील, कारण ते दोघं सेम फेजमध्ये आहेत. ओके. आता रजिस्टन्सचा फॉर्म्युला असतो ई एम एफ डिवायडेड बाय करंट. म्हणजे तुम्ही अल्टरनेटिंग सोर्स आहे त्याची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज किंवा डिक्रीज केली तरी रजिस्टन्स चेंज होणार नाही, मग फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व असा येईल. हे झालं अपोजिशन. अपोजिशन म्हणजे रजिस्टन्स असणार आहे, बरोबर आहे. आणि ही झाली फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी इन्क्रीज किंवा डिक्रीज केली रजिस्टन्स चेंज होत नाही, सो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व असा आला. क्लिअर झालं? लक्षात आलं? आपण रजिस्टिव्ह सर्किट स्टडी केलं, त्याच्यामध्ये आपण टाईम ग्राफ ड्रॉ केला, फेज डायग्राम ड्रॉ केला आणि फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व ड्रॉ केला. क्लिअर झालं? आता नेक्स्ट लेक्चरला आपण इंडक्टिव्ह सर्किट, कपॅसिटिव्ह सर्किट वगैरे स्टडी करूयात. ठीक आहे, थांबूया.